नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर फॉर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। बघा, आपण अतिसंभाव्य 3 पेपर याच्या आधी घेतलेले आहेत, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणितीय क्षमताचे। आज आपण चौथा पेपर घेणार आहोत, ठीक आहे। का आत्ताच एवढ्यात फेज 2 ची लिस्ट लागली। ज्या ज्या लोकांचं फेज 2 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांना हार्दिक अभिनंदन, आणि ज्या लोकांचं झालं नाही त्यांनी नाराज होऊ नका। टेट 3 तुमच्या समोर आहे, एक मोठी अपॉर्च्युनिटी अजूनही तुमच्या हातात आहे, तुम्ही त्या संधीचा नक्की फायदा करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया, दिवस खूप थोडे राहिलेले आहेत। आजचा पेपर आपण बघूया, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणितीय क्षमता अतिसंभाव्य पेपर 4। चला पहिला प्रश्न बघूया। दिशा निर्देश काय आहेत? 1 ते 5 खाली संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल ते ठरवा, म्हणजे नंबर सिरीज आहे, बरोबर। चला काय आहे? 50, 75, 175, 400, 800 आणि क्वेश्चन मार्क। इथं कितीचा फरक आहे? सरळ दिसतंय आपल्याला, 25 चा फरक आहे। इथं 100 चा फरक आहे। इथं कितीचा फरक आहे रे? इथले काय घेऊया आपण? 25 घेऊया, आणि वरचे 200 म्हणजे 225 चा फरक आहे। इथं कितीचा फरक आहे? 400 चा फरक आहे। तुमच्या लक्षात येतंय का? हा 5 चा वर्ग आहे, हा 10 चा वर्ग आहे, हा 15 चा वर्ग आहे, आणि हा 20 चा वर्ग आहे। 5 चा वर्ग, 10 चा वर्ग, 15 चा वर्ग, 20 चा वर्ग, त्याच्या पुढे आपल्याला 25 चा वर्ग येणार। 25 चा वर्ग किती येतो? 625। नंबर वाढत चाललेले आहेत, याचा अर्थ 800 अधिक 625 हे उत्तर असलं पाहिजे, बरोबर। मग इथं किती आले? 8 आणि 6 14, 1425। ऑप्शन ब, ऑप्शन ब किंवा बी, जसं तुम्ही म्हणाल तसं। ओके, चला आपण पुढे बघूया, सेकंड क्वेश्चन बघूया। चला 8 18, 8 18 38, त्याच्यानंतर 78, ठीक आहे, क्वेश्चन मार्क 318, ठीक आहे। चला फरक बघूया। 10 चा फरक आहे, त्यानंतर 20 चा फरक आहे, त्यानंतर हा 40 चा फरक आहे, आणि इथं आणि इथं 10 चा फरक आहे, नंतर 20 चा फरक आहे, 40 चा फरक आहे, 10 ची दुप्पट 20, 20 ची दुप्पट 40, 40 ची दुप्पट 80, आणि 80 ची दुप्पट 160, असा हा पॅटर्न असणार आहे। मग 80 अधिक 78 किती असणार आहे बघा? 8, 8 आणि 7 15, 158 आहे का ऑप्शन? आहे, ऑप्शन क। समजते का बघा? ओके, क्लिअर आहे का? चला पुढे बघूया, क्वेश्चन नंबर 3। क्वेश्चन नंबर 3, 41 41 क्वेश्चन मार्क 53, 64, 77 आणि 94। चला पुढे बघा, इथे नाहीये काय आपल्याला माहिती, क्वेश्चन मार्क असल्यामुळे नाही माहिती, पण इथं बघा 11 चा फरक आहे, 53 आणि 64, 11 64। त्याच्यानंतर इथं कितीचा फरक आहे? इथं 3 चा फरक आहे, आणि हा 1 चा फरक, 13 चा फरक आहे। त्याच्यानंतर कितीचा फरक आहे बघा? 14 तून 7 गेले 7, आणि 9 मधून 1 गेले। 13 नंतर 11 नंतर 13 आहे, 13 नंतर 15 नसून 17 आहे, म्हणजे हा प्राईम नंबर, म्हणजेच आपण त्याला मूळ संख्या आहेत यांचा फरक आहे। म्हणजे इथं 11 नंतर 13 आहे, 13 नंतर जर का विषम संख्या असत्या तर 15 असतं, परंतु तिथं तुम्हाला 17 दिसत आहे। याचा अर्थ हे प्राईम नंबरची सिरीज आहे, म्हणजे 11 च्या आधीचा प्राईम नंबर कोण? 9 नाही, 7। किती? 7, आणि 7 च्या आधीचा कोणता? 5। मग 41 आणि 5, 41 अधिक 5 किती? 46। कुठं आहे ऑप्शन ब? क्लिअर आहे का बघा? ओके, चला बघूया पुढं। 215 215 क्वेश्चन मार्क 89, 47, 19 आणि 5। इथं नाही माहिती मला, इथं नाही माहिती मला। इथं कितीचा फरक आहे बघूया? 2, आणि हे किती? 42। ओके, इथं कितीचा फरक आहे? 17 तून 9 गेले 8, बरोबर, आणि 2 28। ओके, इथं कितीचा फरक आहे? 14। ओके, डन। मला सांगा
14ची ही 1 पट आहे, 14ची ही 2 पट आहे, 14ची ही 14 त्रिक 42 3 पट आहे, आणि आपण तिकडून जर का आलो तर 14ची 4 पट, 14 चौक 56, आणि इथं 14ची 5 पट, 14 पंचे 70. मग 215 वजा 70 करा किंवा 89 अधिक 70 करा, कारण इकडं वजा होत चाललेत, म्हणजे 215 वजा तुम्ही 70 करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता 145, बरोबर 145, किंवा 89 अधिक 56 असं. 9 आणि 6 15, आणि 8 आणि 1 9, आणि 5 14, 145. कसंही करा तुम्हाला उत्तर तेच मिळून जाईल. ऑप्शन डी. क्लिअर आहे का बघा. ओके, चला पुढे बघूया नंबर सिरीज. हा 1 9 36 100 225 आणि क्वेश्चन मार्क. तुम्ही बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल की ही जी नंबर सिरीज आहे ही एक परफेक्ट स्क्वेअर ची नंबर सिरीज आहे. हा 1 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे, हा 6 चा वर्ग आहे, ओके 6 चा वर्ग आहे, हा 10 चा वर्ग आहे, हा 15 चा वर्ग आहे. ओके, मग पॅटर्न काय सापडला आपल्याला. 1 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे, म्हणजे या 1 च्या वर्ग, म्हणजे जर का 1 चा वर्ग पकडला आणि 3 चा वर्ग पकडला तर 1 च्या वर्गानंतर 3 चा वर्ग या 2 च्या फरकाने आलेला आहे. 3 चा वर्ग आणि 6 चा वर्ग हा 3 च्या फरकाने आलेला आहे. 6 चा वर्ग आणि 10 चा वर्ग हा 4 च्या फरकाने आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की 10 चा वर्ग आणि 15 चा वर्ग हा 5 च्या फरकाने आलेला आहे, म्हणजे याच्या पुढे 6 चा फरक असेल. 15 आणि 6 21 चा वर्ग. इथं 21 चा वर्ग म्हणजे 441 हा ऑप्शन असणार आहे. मग 441 कुठं आहे, ऑप्शन अ. समजलेला आहे का बघा. म्हणजे 1 नंतर 3 आहे 2 चा फरक, 3 नंतर 6 3 चा फरक, 6 नंतर 10 4 चा फरक, 10 नंतर 15 5 चा फरक, 15 नंतर 21 6 चा फरक. ठीक आहे, आलेलं की लक्षात बघा. अशा या 5 नंबर सिरीज होत्या. नंबर सिरीजवर हमखास तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण नंबर सिरीज असा टाइम कन्झ्युमिंग आहे की जर का तो वेळेत सुटला तर खूप कमी वेळात सुटतो, जसं की 30 सेकंद 10 सेकंद 20 सेकंदात सुद्धा एक प्रश्न सहजपणे सुटतात. पण एखादी नंबर सिरीज खूप वेळ घेते. माझं असं मत आहे पर्सनली की जर का एखाद्या नंबर सिरीजला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला तर नंबर सिरीज स्किप करा आणि पुढे चला, कारण पुढे सोडवण्यासारखे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला भेटू शकतात. बरोबर. जर का तुम्ही 1 मिनिट नाही सुटली, आता एवढा वेळ घालवला आहे, मग आपण अजून थोडासा वेळ घालूया म्हणून जर का त्याच्याकडे अजून वेळ दिला तर कदाचित तुम्ही अडकून बसू शकता किंवा भरकटू शकता. तिथं तुमचा टाइम जो अमूल्य वेळ आहे, कारण परीक्षेचा वेळ इतर वेळेपेक्षा खूप वेगळा वेळ आहे, आणि तो वेळ तुमचा नक्कीच तुम्ही नाही घालवला पाहिजे. ओके, जर का आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिली गोष्ट. ओके, चला तुम्हाला रिझनिंगचा सरप्राईज लवकरच भेटेल. 12,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपला पार झाला की तुम्हाला नक्कीच पुढचा रिझनिंगचा ही पेपर बघायला मिळेल. चला आता पुढे आपण बघूया की खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये 2020 मध्ये 4 वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेल्या एकूण बोट आणि जहाजांची संख्या तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, आणि त्या जहाजांची एकूण संख्या वेगळी दर्शवलेली आहे. म्हणजे बोटी आणि जहाज हे एकत्रित दिलेले आहेत आणि जहाजांची संख्या वेगळी दिलेली आहे. याचा अर्थ बोट आणि जहाज एकत्र आणि जहाज वेगळं असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बोटींची संख्या जर का काढायची असेल तर या संख्येतून मला, म्हणजे बोट आणि जहाज या संख्येतून मला जहाजांची संख्या वेगळी केली पाहिजे. मग पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आलेख काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तर द्या. ओके, मग मी इथं काय करतो, ए बी सी आणि डी अशा 4 कंपन्या आहेत. या 4 कंपन्यांचे बोट अधिक जहाज इथं दिलेले, इथं जहाज दिलेलं आहे, जहाजे किंवा आपण बोटी अधिक जहाजे असं म्हणूया, जहाजे, आणि इथं काय रे, बोटी, इथं म्हणूया बोटी. ठीक आहे, अशी संख्या आपल्याला दिलेली आहे. ओके, चला मग आपण काय करू शकतो, बोट आणि जहाज याची एकत्रित व्हॅल्यू ए ची किती दिलेली आहे बघा, 150 ते 200 मध्ये एक लाईन आहे. 150 ते 200 मध्ये एक लाईन आहे,
म्हणजे ही नक्कीच 175 ची लाईन आहे. म्हणजे 0 ते 50 एक लाईन आहे. लक्षात येते का? म्हणजे 0 ते 25 आणि 25 ते 50 असं आहे हे. मग 150 च्या वर एक लाईन म्हणजे किती? 175. 25 ची एक लाईन आहे 175. आणि जहाज किती दिलेले आहेत बघा? 100 च्या वर एक लाईन म्हणजे 125 दिलेले आहेत. 125 याचा अर्थ बोटी 50 असणार आहेत. 175 मधून 25 गेले, 50 उरले. त्याच्यानंतर 200 च्या वर एक लाईन आहे, 200 च्या वर एक लाईन आहे म्हणजे 225. आणि इथं तुम्ही बघू शकता जहाज किती आहेत? जहाज आहेत 75. जहाज आहेत 75. 225 मधून 75 गेले तर 150 उरले. ओके, चला पुढे बघूया. इथं 150 बोट, इथं सी कंपनीचे बोट आणि जहाजांची संख्या किती आहे? 150. त्यातले किती गेले? 50 गेले. किती गेले? 50 गेले. मग राहिले किती? 100. ओके, आणि शेवटचं बघा 200. शेवटचं किती? 200. असा टेबल पटकन काढून घ्यायचा जेणेकरून तुमचा वेळ वाचतो. पुन्हा पुन्हा तुम्हाला टेबल याच्याकडे स्तंभालेखाकडे बघावं लागणार नाही. ओके, 200 नंतर हे किती आहेत? जहाज आहेत 150 आणि या दोन्हींमध्ये फरक आहे 50. ठीक आहे, आलं लक्षात? हे मी आता कॉपी करून घेतो जेणेकरून पुढच्या क्वेश्चन साठी मला उपयोगाला येईल. ठीक आहे, चला आता बघूया पुढं पहिला प्रश्न. ओके, पहिला प्रश्न असा आलेला आहे बघा. हा पहिला प्रश्न आहे, जर कंपनी बी ने तयार केलेल्या एकूण बोट्स पैकी 2/3 सामान्य लोकांसाठी आणि उरलेल्या मासेमारीसाठी वापरल्या जातात, तर मासेमारांनी वापरलेल्या बोट्सची संख्या ए कंपनीने तयार केलेल्या जहाजाच्या किती टक्के आहे? प्रश्न नीट वाचा. त्यांनी काय म्हटलेलं आहे? जर कंपनी बी ने तयार केलेल्या एकूण बोट्स पैकी 2/3 सामान्य लोकांसाठी आहेत आणि उरलेल्या आहेत त्या मासेमारीसाठी आहेत. म्हणजे 2/3 म्हणजे 3 पैकी 2 ज्या आहेत त्या बोटी सामान्य लोकांसाठी बनवलेले आहेत. याचा अर्थ 3 पैकी 1 बोट जी आहे ती मासेमारीसाठी बनवलेली आहे. मग तुम्हाला विचारलेलं आहे मासेमारांनी वापरलेल्या बोटची संख्या, म्हणजे इथं मासेमारांनी वापरलेल्या बोटची संख्या ए कंपनीने तयार केलेल्या जहाजाच्या किती टक्के आहे? मग आपण मासेमारांना किती भेटतात बोट्स ते बघूया. कंपनी बी ने तयार केलेल्या बोट्स, आता कंपनी बी हे एकूण आहेत, हे जहाज आणि ही बोटी म्हणजे किती रे? 150. या 150चे 2/3 म्हणजे 2/3 सामान्य लोकांसाठी आहेत. म्हणजे मासेमारांसाठी किती आहेत? 1/3 आहेत म्हणजे 50 बोटी झाल्या. या 50 बोटी तुम्हाला विचारलेला आहे कंपनी ए ने तयार केलेल्या जहाजाच्या किती टक्के आहे? मग कंपनी ए ने तयार केलेली जहाज आहेत 125. म्हणजे 50 ही संख्या 125च्या किती टक्के आहे? मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे ए हे बी च्या किती टक्के आहे, किती टक्के आहे हे कसं काढायचं? तर ए हे बी च्या, कुणाच्या? बी च्या, तर त्याला खाली ठेवायचं किती टक्के आहे, किती टक्के आहे, तर एवढा टक्के आहे. मग 50 हे 125च्या किती टक्के आहे? तर 50 भागिले 125 गुणिले 100. 50 दोन्ही 25 दोन्ही 50, 25 5 100, 5 1 5, 5 दोन्ही 10, हे 20 आलं आणि 20 दोन्ही 40. किती टक्के? तर 40% हे बरोबर उत्तर आहे. आलं का लक्षात? बघा 40% हे बरोबर उत्तर आहे. क्लिअर आहे का? बघा चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया चला. प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न म्हणतोय जर ए ने, एक मिनिट चल, जर ए ने 2021 मध्ये 2020च्या तुलनेत 40% अधिक बोट्स आणि जहाजे तयार केली, बोट्स आणि जहाजे एकत्र तयार केली आणि 2021 मध्ये, तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही टायटल जर का वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल हा जो सगळा डाटा आहे तो 2020 चा डाटा आहे. हा जो डेटा आहे तो 2020 चा आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, 2021 चा तयार करायला सांगितलेला आहे. जर 2021 मध्ये ए ने 2021 मध्ये 2020च्या तुलनेत 40% अधिक बोट्स आणि जहाजे तयार केली. 2020 मध्ये किती बोटी आणि जहाजे तयार केलेली आहेत? तर 175
आणि त्याच्या किती टक्के जास्त 2021 मध्ये तयार केली तर 40% अधिक तयार केली. बरं, पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आणि 2021 मध्ये जहाजांची संख्या ही 2020च्या समान आहे. 2021 मध्ये जहाजांची संख्या 2021च्या समान आहे. तर 2021 मध्ये बोट्स किती तयार केल्या गेल्या. मग आधी 2021 मध्ये बोटी प्लस जहाज किती तयार केली ते बघूया. 2021 मध्ये किती तयार केली तर ती आहेत कुणाच्या 2020च्या म्हणजे 2020 ला किती आहेत 175च्या किती टक्के 175च्या तर 40% अधिक. 40% अधिकला आपण काय म्हणतो रे 140 भागिले 100. 25 चोक 100 25 7 पावणे 200 4 एके 4 4 त्रिक 12 4 त्रिक 12 उरले 2 4 पंचे 20 35 ची 7 पट 7 त्रिक 21 210 आणि वरचे 5 7 35 210 आणि 35 245 210 आणि 35 245. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे काय सांगितलेलं इन्फॉर्मेशन जहाजांची संख्या मात्र समान आहे. म्हणजे जहाज किती आहेत त्यापैकी 2020 ला किती होती 125 होती. 2021 ला किती आहेत अजून पण जहाज किती आहेत जहाज प्लस बोटी तुम्हाला किती दिलेले 245. त्यापैकी जहाज किती आहेत 125 आहेत. मग बोटी किती आहेत बघा बोटी किती आहेत ते बघा 0 2 1 किती 120 बोटी आहेत. कुठे आहे ऑप्शन डी किती बोटी आहेत 120. येते का लक्षात बघा तुम्ही. ओके डन क्लिअर. चल पुढे बघा. सी आणि डी ने मिळून तयार केलेल्या बोटची संख्या आणि बी आणि सी ने मिळून तयार केलेल्या जहाजांची संख्या यांचे प्रमाण काय आहे. सी आणि डी न तयार केलेल्या बोटची संख्या एकत्रित किती आहे 150. 100 अधिक 50 150. आणि सी आणि डी न आणि बी आणि सी न मिळून केलेले जहाज किती आहेत बी आणि सी न तयार केलेले जहाज किती आहेत 125. सिंपल आहे 25 चा भाग लावा. ठीक आहे 25 संग 150 25 5 125 6:5 ऑप्शन किती ब. ठीक आहे 25 संग 150 25 5 125 किती आले 6:5. चल पुढे बघूया. इझी होतं ते. ठीक आहे हा जर डी कंपनीसाठी प्रत्येक बोट तयार करण्याचा खर्च 4600 आहे तर डी ने तयार केलेल्या सर्व बोट्सचा एकूण खर्च किती. एक बोट तयार करायला प्रत्येक बोट तयार करण्यासाठी 4600 रुपये खर्च आहे. तर सर्व बोटी तयार करण्यासाठी आलेला खर्च किती आहे. आता डी मध्ये बोट किती तयार झालेले आहेत 50 म्हणजे एका बोटसाठी खर्च आहे 4600 आणि मग 50 बोटसाठी खर्च आला 4600 गुणिले 50. आता तुम्ही एक लक्षात ठेवा 50 आहे तर 2चा शोध घ्या. 50 आहे तर 2चा शोध घ्या. मी 2 जर का इकडे टाकलं तर याच्यातनं 2 कमी केले तर इथे 2300 उरले आणि इकडे 2 टाकल्यामुळे 50चे झाले 100. आता मला फक्त 23च्या पुढे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य टाकायचे आणि 23च्या पुढे 4 शून्य असलेला कुठला आहे तर ऑप्शन डी. क्लिअर आहे का बघा ऑप्शन डी. ओके चल पुढे बघूया. बघा ए आणि बी यांनी मिळून तयार केलेल्या एकूण बोट्स आणि जहाजांची संख्या ए आणि डी यांनी मिळून तयार केलेल्या बोट्सच्या एकूण संख्येपेक्षा किती टक्के अधिक आहे. किती टक्के अधिक आहे. टक्के अधिक हे आपण कसं दाखवतो. टक्के अधिक कसं दाखवतो तुम्ही जास्त मधून काय करता कमी वजा करता आणि हे अधिक टक्के हे कोणाच्या पेक्षा अधिक असतात तर कमीच्या अधिक असतात म्हणजे भागिले कमी गुणिले 100% एवढे अधिक. मग पर्सेंटेज कमी किती अधिक कमी किती तर जास्त वजा कमी. मी हे शिकवलेलं आहे तुम्हाला जर का व्हिडिओ ठीक आहे. आता वेळ नसेल तर एवढ्यात समजून घ्या तुम्ही की पर्सेंटेज अधिक किंवा पर्सेंटेज जास्त तुम्ही पर्सेंटेज मोर कसं करता जास्त मधून कमी वजा करायचं आणि पर्सेंटेज अधिक हे कोणाच्या पेक्षा अधिक असतं तर कमी पेक्षा अधिक असतं लक्षात ठेवा. आणि ज्याच्यापेक्षा अधिक असतं तुम्ही कम्पेअर त्याच्या बरोबरच करता किंवा डिनॉमिनेटरला किंवा छेदाला त्यालाच ठेवता बरोबर.
मग पर्सेंटेज अधिक असेल तर कुणाला डिनॉमिनेटरला ठेवणार, कमीला, आणि कमी जर का पर्सेंटेज कमी असेल तर तुम्हाला अधिक किंवा जास्त खाली ठेवावं लागतं आणि गुणुले 100%. मग इथं तुम्हाला हे वापरायचं आहे, त्यापैकी काय वापरायचं आहे हे. मग या दोन संख्या मला काढायच्या आहेत, ए आणि बी चे काय काढायचे आहेत, बोट्स काढायचे आहेत. बोट्स आणि जहाजांची संख्या, बोट्स आणि जहाजांची संख्या, फक्त बोट्सची नाही, बोट्स आणि जहाजांची संख्या. मग ए आणि बी चे बोट्स आणि जहाज किती आहेत रे, 175 अधिक 225 बरोबर. हे 100 झाले आणि हे 300, किती एकूण झाले 400. हा एक आकडा आहे 400. दुसरा आकडा काय येतोय, ए आणि डी यांनी मिळून तयार केलेल्या बोट्स, ए आणि डी यांनी मिळून तयार केलेल्या बोट्स 50 अधिक 50 किती आले, हे 100 आले. मग तुम्हाला हे दोन आकडे आता सध्या मिळालेले आहेत. यामध्ये या दोन आकड्यांचा वापर करून तुम्हाला पर्सेंटेज अधिक काढायचं आहे. मग तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे पर्सेंटेज अधिक बरोबर किती रे, पर्सेंटेज अधिक बरोबर या दोन्हींमधला फरक म्हणजे 300 भागिले कमी, या दोन्हीमध्ये कमी कोण आहे, 100 आहे, भागिले 100 गुणुले 100%. 100 ला 100 गेले, तुम्हाला काय उत्तर आलं रे, 300%. कुठं आहे उत्तर, 300%, ऑप्शन ए. समजलं आहे का, एकदा सांगा. ठीक आहे, कमेंट करून तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा. ठीक आहे, व्हिडिओ कसे वाटतात वगैरे सगळं तुम्हाला जे काय वाटते तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला कळवू शकता. ठीक आहे, चला. 6 वर्षापूर्वी अमित आणि डेन यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष होती. मोहित अमित पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे आणि सध्या मोहित आणि डेन यांच्या वयाची सरासरी जी आहे ती 13 आहे. तर डेनचे सध्याचे वय किती. ओके, 6 वर्षापूर्वी अमित आणि डेन. आता अमितचं सध्याचं वय, सध्याचे वय मी ए मानतो, आणि कुणाचं डेनचं पण सध्याचं वय मी डी मानतो, आणि अजून कोण आहे मोहित. चला मोहितचं पण सध्याचं वय मी एम मानतो. ठीक आहे, ADM बरोबर. सध्याचं वय म्हटलेलं आहे. 6 वर्षापूर्वी अमितचं वय किती असेल तर A वजा 6 असेल. डेनचं वय किती असेल 6 वर्षापूर्वी, D वजा 6 असेल. आणि 6 वर्षापूर्वी यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती होती, 20 होती. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, A चं 6 वर्षापूर्वीचं वय अधिक D चं 6 वर्षापूर्वीचं वय यांची बेरीज किती आहे, 20 आहे. मग A अधिक D म्हणजे तुम्ही असं नक्कीच म्हणू शकता की आता जे वय आहे, आता त्या दोघांचं जे वय आहे A चं आणि D चं, आताच जे वय आहे ते 32 आहे नक्कीच. का, कारण 6 वर्षापूर्वी दोघेही काय असणार आहेत, 6 वर्षांना कमी असणार आहेत. आता 6 वर्षांना वाढून 12 वर्ष वाढलेली असणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे A आणि D चं एकत्रित वय 32 असणार आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. चला, मोहित हा अमित पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अमित पेक्षा मोहित हा 6 वर्षांनी लहान आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. पुढे काय म्हटलंय बघा, पुढे म्हटलेलं आहे आणि सध्या मोहित आणि डेन यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सध्या अमितचं वय किती आहे, सॉरी मोहितचं वय किती आहे, M आहे, आणि कोण आहे दुसरा, डेनचं वय किती आहे, D आहे. यांच्या वयाची सरासरी 13 आहे. दोघांच्या वयाची सरासरी 13 आहे. याचा अर्थ काय रे, D प्लस M किती आहे, D प्लस M 13 दोन्ही 26 असणार आहे. म्हणजे हे 3 आले. ओके, आणि तुम्हाला विचारलेलं आहे डेनचं सध्याचं वय किती. बर, मग आता काय करूया आपण माहितीये, हे दोन पहिल्यांदा घेऊ, A आणि M मध्ये उत्तर काढू. A अधिक D बरोबर 32 आणि M अधिक D बरोबर, याला जरा मी M अधिक D म्हणतो, M अधिक D बरोबर किती, 6. ओके, मी वजा 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 करतो, D ला D गेले, A मायनस, सॉरी एक मिनिट, इथं 6 काय आहे, इथं यालाच बदल करूया कारण मायनस वाला इकडे नको यायला. बरोबर, हा, मग A मायनस, या दोघांचं घ्यायचंय नाही का आपल्याला. हा, चल, A अधिक D 32 आहे बरोबर,
आणि यम मायनस डी बरोबर 26 आहे. बरोबर, ठीक आहे. अरे दोघांची वयाची बेरीज आहे ना, बेरीज आहे. चला मग काय आलं, हे इथं मायनस मायनस मायनस, ए मायनस यम 32 मधून 6 गेले, 26 गेले, 6 राहिले, मला हे भेटलं. बर, एक ट्राय करून बघा, अजून एक ट्राय करून बघा. बरं, मला ए मायनस यम 6 हे ऑलरेडी माहिती आहे. मी या दोघांचा एकत्र करतो. ठीक आहे, या दोघांना एकत्र करतो. ए अधिक डी बरोबर 32. मला जे सांगायचंय ते मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. आधी मला प्रयत्न म्हणजे काय आहे की हा या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, किंवा या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते बघितलं, म्हणजे इथं ऑप्शन हे ठेवल्यानंतर ट्राय केल्यानंतर काय येतंय ते मला बघायचं आहे फक्त. ओके, सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. ठीक आहे, याच्यानंतर इथं मी जर का ए अधिक डी बरोबर 32 लिहिलं आणि अजून कोण आहे ए मायनस यम बरोबर 6 लिहिलं, मग मी काय केलं, ए ला ए वजा करण्यासाठी, ठीक आहे, याचे साइन बदलले, ए ला ए गेले, डी अधिक यम किंवा यम अधिक डी बरोबर 32 मधून 6 गेले, 26 राहिले. म्हणजे मला हा जो ऑलरेडी आहे तो पुन्हा एकदा भेटला. आणि याचा कितीही वेळा तुम्ही आता प्रयत्न करायला गेला तर तुम्हाला जे ऑलरेडी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला रिपीट भेटत जाणार आहे. याचा अर्थ याच्यातून तुम्हाला कुठलंही काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला निश्चित सांगता येणार नाही. लक्षात ठेवा, प्रश्न असेही येणार आहेत. तुम्हाला कधी कळेल हे असं आलं, लक्षात ठेवा, असं आलं की जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे किंवा जे इक्वेशन ऑलरेडी तयार झालेले आहे तेच पुन्हा तयार व्हायला लागलं, तेच इक्वेशन जर का पुन्हा तयार व्हायला लागलं तर लक्षात घ्यायचं की ते 2 इक्वेशन समान आहेत. मला तिसरी माहिती भेटे ना. मला काय पाहिजे होतं, ए आणि यम ची वजाबाकी माहिती आहे, मला ए आणि यम ची बेरीज माहिती पाहिजे. मला ए आणि डी ची बेरीज माहिती आहे, मला ए आणि डी ची वजाबाकी माहिती पाहिजे. मला यम आणि डी ची बेरीज माहिती आहे, मला यम आणि डी ची वजाबाकी माहिती पाहिजे. जर का हे साध्य झालं तरच उत्तर सुटणार, अन्यथा याच्यातलं काहीही तुम्हाला सांगता येणार नाही. आणि त्यामुळे आपण याचं उत्तर म्हणतोय निश्चित सांगता येणार नाही, निश्चित सांगता येणार नाही. लक्षात आलं का? नेमकं असं याचं उत्तर तुम्हाला सांगता येणार नाही. मी काय म्हंटल तुमच्या लक्षात आलंय का हे मला एकदा कमेंट करून सांगा. चला आपण पुढे जाऊया. एका अर्धवर्तुळाचा परिघ 72 आहे आणि त्याची त्रिज्या एका आयताच्या लांबीच्या बरोबरीची आहे. जर आयताचे क्षेत्रफळ 147 सेमी वर्ग असेल तर त्याची रुंदी किती? बर, एक अर्धवर्तुळ आहे, तुम्हाला अर्धवर्तुळ करून दाखवतो इथं. ठीक आहे, हे जे पूर्ण वर्तुळ आहे त्याचा जो परिघ आहे, या पूर्ण वर्तुळाचा परिघ असतो 2πr. किती असतो? 2πr. म्हणजे ही जी कडा आहे या कडेची जी लांबी आहे त्याला म्हणायचं परिघ, आणि तो असतो 2πr. मग ही अर्धी कडा आहे, ही काय आहे? अर्धी कडा आहे. म्हणजे या अर्ध्या कडेची जी लांबी आहे ती असणार आहे पाय गुणिले आर. किती असणार आहे? पाय गुणिले आर. परंतु ही आर एवढी त्रिज्या आणि ही आर एवढी त्रिज्या हे पण परिघामध्ये आता समाविष्ट होणार आहे. कारण तुम्ही ज्यावेळी अर्धवर्तुळ करता त्यावेळी ही सुद्धा लांबी तुम्हाला कन्सिडर करावी लागते. म्हणजे पाय आर अधिक 2r, पाय आर अधिक 2r असं त्याचं अर्धवर्तुळाचं परिघ असणार आहे. मग अर्धवर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय म्हणता येईल तुम्हाला? अर्धवर्तुळाचे परिघ किती? अर्धवर्तुळाचे परिघ किती? पाय आर अधिक 2r. ठीक आहे, मी इथं तुम्हाला दाखवतो पाहिजे तर. ठीक आहे, हे किती? हे पाय आर आणि हे आर अधिक आर 2r. बरोबर. चला आता ते किती आहे? 72 आहे. मग आर मी कॉमन काढतो आणि पायची व्हॅल्यू किती रे? इथं मी पाहिजे तर इथं आर कॉमन काढतो, पाय अधिक आर, सॉरी पाय अधिक 2. ठीक आहे, मग आर कॉमन काढलं, पायची व्हॅल्यू किती? 22/7 अधिक किती? 2 बरोबर 72. याचं उत्तर तुम्हाला किती दिलेलं आहे? अर्धवर्तुळाचं परिघ दिलेलं आहे 72. ठीक आहे, हा 7 2 14, 14 अधिक 22 किती? 36. बरोबर, 14 अधिक 22 36/7 बरोबर 72. हे इकडं गुणाकाराला आहे, तिकडं भागाकाराला जाईल. म्हणजे इकडं जे अंशाला आहे ते तिकडे छेदाला आणि इकडे जे छेदाला आहे ते तिकडं अंशाला. आर बरोबर काय येणार?
आर बरोबर काय येणार सांगा, 72 गुणुले 7 भागिले 36, 36 दोन्ही 72, म्हणजे आर बरोबर आले 14, आर बरोबर आले 14. मग आर जी वर्तुळाची जी त्रिज्या आहे, अर्धवर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आयताच्या लांबीच्या बरोबरीची आहे. म्हणजे हा आयत आहे असं समजूया, हा आयत आहे, ही जी यल आहे आणि ही जी बाजू बी आहे, यल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी. यल जे आहे ती तुम्हाला 14 दिलेली आहे आणि याचं जे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे ते 147 दिलेलं आहे. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणुले रुंदी, लांबी गुणुले रुंदी बरोबर एरिया असतो. मग लांबी किती दिलेली आहे 14, रुंदी नाही मला माहिती आणि हे दिलेले 147. बी बरोबर 147 भागिले 14, 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, 7 एक्के 7, 21 भागिले 2, 21 भागिले 2 आहे का, नाही नाही नाही, 10.5 उत्तर आहे. का बरं, त्यांनी पॉइंट मध्ये दिलंय, आपण पण पॉइंट मध्येच काढूया. किती आलं, 10.5 सेंटीमीटर. किती आलं उत्तर, 10.5 सेंटीमीटर. आलंय का लक्षात, बघा क्लिअर आहे का. ओके चला पुढे बघूया आपण. हे लक्षात आलंय का बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या. ठीक आहे, इझी असतं. मी सूत्र वगैरे लिहित बसलोय त्यामुळे कदाचित तुम्हाला वाटत असेल ते अवघड आहे, पण अजिबात सुद्धा अवघड नाही. ओके, सूत्र न लिहिता मनातल्या मनात सूत्र हे केलं, आठवलं आणि नंतर ते जर का लिहिलं तर ते जास्त सोपं जाईल तुमच्यासाठी. ठीक आहे, 6 सलग विषम संख्यांची जी बेरीज आहे ती त्यांच्या सरासरीपेक्षा 150 ना अधिक आहे. सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या जी आहे यांची बेरीज किती आहे. ठीक आहे, 6 सलग विषम संख्या, ठीक आहे, यांची बेरीज जी आहे त्यांच्या सरासरीपेक्षा 150 ना अधिक आहे. त्यांच्या सरासरीपेक्षा 150 ना अधिक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे बघा पहिली संख्या x आहे, दुसरी संख्या x अधिक 2 येणार बरोबर ना. पहिली संख्या एक्झाम्पल साठी घेऊया, पहिली संख्या 7 आहे, 7 नंतर पुढचा अंक येणार 9, म्हणजे याच्यामध्ये कितीची वाढ झाली, 2 ची वाढ. त्याच्या पुढची संख्या येणार 11, याच्यामध्ये कितीची वाढ झाली, 4 ची वाढ झाली. येते का लक्षात. म्हणजे पहिली संख्या x तर दुसरी संख्या x अधिक 2. काही जणांना असं वाटतं की 2 ऍड केल्यावर इव्हन येतं का, नाही. ही संख्या जर का विषम असेल तर विषम मध्ये सम जर का अधिक केलं तरच विषम येतं, लक्षात ठेवा. हा, तर दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी संख्या x अधिक 4, चौथी संख्या x अधिक 6, पाचवी संख्या x अधिक 8 आणि सहावी संख्या x अधिक 10, x अधिक 10. तर तुमच्या माहिती करता सांगतो, जर का सलग विषम नंबर असतील तर जी सरासरी असते, जी सरासरी असते त्यांची ती असते मधल्या दोघांची बेरीज भागिले 2. आता मध्ये दोघं आहेत, लक्षात ठेवा. मध्ये जर का एकटा असेल, आता समजा 5, 7 आणि 9, 5, 7, 9 सलग विषम संख्या आहेत, यांची सरासरी किती तर मधला नंबर. आता मी जर का 5, 7, 9 आणि 11 अशा 4 संख्या घेतल्या तर याची सरासरी किती तर मधल्या 2 संख्या भागिले 2, 7 आणि 9 16, 16 भागिले 2 8, तर याची सरासरी आली 8 आणि याची सरासरी आली 7. आलं का लक्षात. मग इथं किती संख्या आहेत, 6 संख्या आहेत. 6 संख्यांना परफेक्ट मधली संख्या नाही भेटणार तुम्हाला, म्हणून आपण मधल्या 2 संख्यांची बेरीज भागिले 2 असं घेणार आहोत. लक्षात आलं का. मग याची सरासरी किती आली बघा, याची सरासरी किती आली, या 2 संख्यांची बेरीज. मग x अधिक x 2x आणि 10, 2x अधिक 10 जर का मी 2 कॉमन काढले तर त्याला म्हणजे याची सरासरी जी होईल ती किती होईल बघा, या दोघांची बेरीज भागिले 2. म्हणजे या दोघांची बेरीज x अधिक x 2x आणि 4 आणि 6 10 भागिले 2. मी जर का 2 दोन्हीकडनं कॉमन काढलं तर इथं काय राहील रे, x अधिक 5 आतमध्ये भागिले 2. म्हणजे काय आली याच्या सरासरी, x अधिक 5 आली. लक्षात ठेवा, हे तुम्हाला तोंडी सुटलं पाहिजे. अशी सरासरी वगैरे सलग नंबरची सरासरी मधला नंबर असतो किंवा मधल्या 2 नंबरची बेरीज भागिले 2 असतं. मग x अधिक 5 ही सरासरी आली. तुम्हाला सांगितलंय या सगळ्यांची जी बेरीज आहे, एकदा याची बेरीज बघूया. x अधिक x अधिक x अधिक x हे किती वेळा, 6 वेळा. म्हणजे यांची बेरीज किती आली, 6x. किती आली, 6x. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30. यांची जी बेरीज आहे ती सरासरीपेक्षा, सरासरी किती आहे x अधिक 5 त्याच्यापेक्षा 150 न जास्त आहे.
सिंपल. हे इक्वेशन सोडवा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मला वाटतं याला इकडे घ्या. 6x वजा x बरोबर हे 155 वजा 30 म्हणजे 5x बरोबर किती आले 125. x बरोबर आले 25. 25 सव्वाशे बरोबर. x बरोबर आले 25. तर सगळ्यात मोठी संख्या, आता सगळ्यात मोठी संख्या कोण आहे रे? x अधिक 10 म्हणजे, आणि सगळ्यात लहान संख्या x आहे. मग यांची बेरीज किती? 25 अधिक त्याच्यामध्ये 10 केलं की मोठी संख्या येणार आहे 35. यांची बेरीज विचारली तुम्हाला, ती किती आली? 60 आली. त्याची बेरीज किती आली? 60. आलं का लक्षात? बघा फक्त. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे का? बघा. ओके, चला बघूया पुढे. हा, पी आणि क्यू यांनी अनुक्रमे एक्स आणि एक्स अधिक 100 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यांनी पी ने आपल्या गुंतवणुकीतून 40% रक्कम काढून घेतली. वर्षाखेरीस पी ला एकूण नफ्यातून 210 रुपये मिळाले. जर एकूण नफा 530 रुपये असेल तर एक्स चे मूल्य किती? बघा, पी न किती गुंतवले? पी न गुंतवले एक्स, आणि क्यू न किती गुंतवले? क्यू न गुंतवले एक्स अधिक 100. एक्स अधिक 100. आता 3 महिन्यानंतर पी ने त्याच्या गुंतवणुकीतला 40% हिस्सा काढून घेतला बरोबर. म्हणजे पी भागिले क्यू म्हणजे 3च महिने फक्त x रुपये ठेवले. त्याच्यानंतर त्याने 40% काढून घेतले म्हणजे 60%. 60%चा अर्थ होतो 0.6. 60% म्हणजे पॉइंट मध्ये येतो 0.6. 0.6x एवढाच हिस्सा तिथं ठेवला कारण 40% रक्कम काढून घेतली. आणि पुढे त्यानं 9 महिने, कारण वर्षाखेरीस तुम्हाला नफा दिलेला आहे, याचा अर्थ 3 महिने झाल्यानंतर पुढचे 9 महिने हा तुम्हाला नफा भेटेल. 0.6x रुपयेवरती 9 महिने. आणि क्यू न x अधिक 100 पूर्ण 12 महिने ठेवलेला आहे. पूर्ण 12 महिने ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एक्स पी ला 210 रुपये मिळाले आणि एकूण नफा 530 आहे. म्हणजे एकूण 530 आहे, हे एकूण जे आहे ते 530 आहे. त्यात पी ला 210 मिळालेत. याचा अर्थ क्यू ला 320 रुपये मिळालेले असणार आहेत. म्हणजे 210 कुणाचा नफा आहे? पीचा. आणि क्यूचा 320 नफा आहे. शून्याला शून्य गेले. 4 न भाग जातोय बघा. 4 त्रिक 12, 4 8 32. ओके, इथं 3x अधिक 96 54 5.4x बरोबर भागिले किती आले? यांना आत मल्टिप्लाय करा. किती आले? 3x अधिक 300 बरोबर 21 भागिले 8. तुम्ही जर का इथं व्यवस्थित बघितलं तर 3 न सगळीकडे भाग जातोय. 3 1 3, 3 1 3, 3 8 24, 3 7 21. ओके, चला बघा इथं किती आले? x अधिक 1.8x म्हणजे 2.8x भागिले 3x अधिक 300 बरोबर 7 भागिले 8. आता तिरकस गुणाकार करा, सोपं जाईल. ठीक आहे. 28 8 224 बरोबर. 28 8 224 बघा. 8 8 64, 8 2 16, 16 आणि 6 22, 224. 28 8 224. पाडे वगैरे पाठ करून ठेवायचे, बरं पडतं ते. 224. ठीक आहे. एक्स बरोबर किती आले? 7 त्रिक 21x अधिक 7 त्रिक 21 2100. याला इकडे घ्या, 21 ला इकडे घ्या. 22.4 मधून 21 गेले, 1.4 राहिले. 1.4x बरोबर 2100. x बरोबर आले 2100 भागिले 1.4. x बरोबर आले 21,000 भागिले 14. आता भाग लावा पूर्ण. हा, 14 ना डायरेक्ट भाग लावा. 14 1 14 उरले किती? 7. वरून आले 0. 70 झाले. 14 पंचे 70 आणि हे 2 0. x ची व्हॅल्यू किती आली? 1500. तुम्हाला काय विचारलेलं आहे? x ची व्हॅल्यू किती? x चे मूल्य किती? किती रे? 1500. किती आलं? 1500. समजलेलं आहे का? एकदा सांगा. क्लिअर आहे का? हे अजून इझी करता आलं असतं. इथं जागेवर सुद्धा तुम्हाला इथं कट करता आलं असतं. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 7 21. याची वाट पण बघायची गरज नव्हती गुणाकार करायची. तिथं जरी कट केलं असतं तरी चाललं असतं. उत्तर शेवटी तेच आलं असतं. काहीही करा तुम्ही, आधी कट करा नंतर कट करा किंवा न कट करता तिरकस गुणाकार करा, सगळ्याचं उत्तर तेच येणार आहे. ठीक आहे. पण लवकर कट केलं तर तुम्हाला उत्तर सोपं होईल. 100% तुम्हाला उत्तर
सोपं होईल. चला पुढं, जर मूळ रक्कम 5,000 असेल आणि पहिल्या वर्षासाठी व्याजदर 2% आणि दुसऱ्या वर्षासाठी 4% असेल तर 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती मिळेल? आता चक्रवाढ व्याज असेल तर माझी टेक्निक काय आहे बघा, मी काय म्हणतो, चक्रवाढ व्याज हे मुद्दलावर तर तुम्हाला मिळणारच, प्लस व्याजावर सुद्धा व्याज मिळणार, प्लस तुम्हाला व्याजावर पण व्याज मिळणार. म्हणजे मी काय करतो, पहिल्या वर्षी इथं मला 2% भेटणार आहे, 2% पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षासाठी 4% व्याजदर भेटणार आहे. मग याचे 1% किती सांगा? 50. 2% 100. 2% 100 म्हणजे मला पहिल्या वर्षी 5,000 वरती 100 रुपये मिळणार आणि हे नॉर्मल व्याज मिळणार. आणि 4% म्हणजे 50 चे 4 पट म्हणजे किती? 200. ऑब्विसली याचे 2 पट. आणि दुसऱ्या वर्षी जाऊन या व्याजाला 1 वर्ष झाल्याच्या बद्दल 4% व्याज मिळणार 100 वरती, 4% व्याज मिळणार 100 म्हणजे 100 चे 4% 4. मग हे व्याज अधिक हे व्याज अधिक हे व्याज, एकूण व्याज आलं 304. हे आलं माझं सरळ व्याज. मला कुठेही कॅल्क्युलेशन करत बसायला लागत नाही. एवढं सोपं. जर का तुम्ही चक्रवाढ व्याजाचं व्हिडिओ माझं बघितलं नसेल तर प्लीज जाऊन ते व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया. नळ ए टाकी 6 तासात भरतो, नळ बी तीच टाकी 4 तासात भरतो. जर ए बी सी मिळून तीच टाकी 3 तासात भरतात तर सी नळ ती टाकी किती तासात रिकामी करेल? पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, सी हा रिकामा करणारा नळ आहे. सी हा रिकामा करणारा नळ आहे. ए काय करतो? 6 तासात टाकीला भरतो. बी हा 4 तासात टाकीला भरतो. ए अधिक बी वजा सी. लक्षात ठेवा, सी हा रिकामा. तुम्ही म्हणाल सर मग असं का म्हटलं ते ए बी सी तिघं मिळून 3 तासात भरतात? हे बघा, जर का भरण्याचं काम 10 लिटर होतंय आणि रिकामा करण्याचं काम 1 लिटर होतंय तर एकूण इफेक्ट काय होणार आहे? भरायचंच काम होणार आहे. कारण 10 लिटर ज्यावेळी पाणी येतं त्यावेळी 1 लिटर पाणी निघून जातंय, म्हणजे इफेक्टिव्ह तिथं 9 लिटर पाणी भरल्याचं काम होतंय. लक्षात येतंय का? आणि त्याच्यामुळं आपण नॉर्मली जरी तो रिकामा करत असला तरी काम भरण्याचं होतं, म्हणून आपण इफेक्टिव्ह तेच उच्चार करतो की 3 तासात टाकी भरते. ओके, तर 3 तासात टाकी भरते. ओके, चला. पण हे कधी कळलं? रिकामी करेल सी ही टाकी 7 तासात किती तासात रिकामी करेल असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग 6, 4 आणि 3 चा एलसीएम मला 24. 6 चौक 24, 4 6 24 आणि किती? 8 त्रिक 24. म्हणजे बघा, या दोन भरणाऱ्या तोट्या आहेत. 6 ही 4 तासात भरेल, ही 6 तासात भरेल, दोन्ही मिळून 10 तासात भरेल. सॉरी मी काय म्हटलं, ही 4 लिटर भरेल, ही 10 लिटर भरेल, 6 लिटर भरेल, दोन्ही मिळून 10 लिटर भरेल. म्हणजे इथं 10 लिटर पाणी आलं, इथं 10 लिटर पाणी आलं, पण तिथं इफेक्टिव्ह 8च लिटर पाणी शिल्लक राहिलं. याचा अर्थ 2 लिटर पाणी निघून चाललंय बाहेर. म्हणजे सी ची जी इफिशियन्सी आहे ती 2 लिटर पाणी काढून टाकण्याची आहे. त्याची क्षमता 2 लिटर पाणी काढण्याची आहे. कारण हे बघा, हे दोघं भरण्याचं काम करतात, पण इफेक्ट तुम्हाला काय दिसतोय? 8च लिटर पाणी तिथं शिल्लक दिसतंय. हे 4 लिटर पाणी, हे 6 लिटर पाणी भरलेलं दिसतंय, इथं 8च लिटर शिल्लक राहिलेलं दिसतंय. मग 2 लिटर गेलं कुठं? तर 2 लिटर सी न काढून टाकलं. मग जर का तो 2 लिटर एका तासाला काढत असेल तर 24 पाणी काढायला त्याला 24/2 12 तास लागतील. किती तास लागतील? 12 तास लागतील. कुठं आहे? ऑप्शन ब, 12 तास. आलं का लक्षात? बघा एकदा. चला पुढे जाऊया. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या रे याचा. ओके, चला पुढे बघा. एका वस्तूच्या छापील किंमत आणि विक्री किमतीचा जो अनुपात आहे तो 5:3 आहे. म्हणजे छापील किंमत त्याला आपण एमपी म्हणतो आणि विक्री किंमत त्याला आपण एसपी म्हणतो. एमपी आणि एसपी चा जो फरक अनुपात आहे, रेशो आहे, तो 5:3 आहे. बरोबर, 5:3 आहे. एका दुकानदाराला 40% नफा होतो. किती टक्के नफा होतो? 40% नफा होतो. म्हणजे ज्यावेळी तो 3 रुपयाला वस्तू विकतोय त्यावेळी त्याला 40 रुपये नफा होतो. म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत म्हणजे त्याला आपण सीपी म्हणतो ती काढता येईल 100%. जर दुकानदार ती छापील वस्तू
ती वस्तू छापील किमतीला विकतो तर छापील किंमत आणि खरेदी किंमत यांमधील फरक 400 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. प्रश्न एकदम छान आहे बघा. तुम्हाला पेपरला तुमचं माइंड खूप स्टेबल असेल तर हा प्रश्न 100% सहजपणे सुटणार आहे. माइंड फक्त तुम्ही मॅथमॅटिक्सला तुमचा ऍटिट्यूड जो आहे तो फिअरलेस पाहिजे बघा. फिअरलेस, भीती नको आहे मनात. भीती आली की मॅथ सुटत नाही, लक्षात ठेवा. भीती अजिबात मनात बाळगायची नाही. जे आपल्याला सुटतंय ते फास्ट सोडवायचं, जे सुटत नाही स्किप करून टाकायचं. ठीक आहे. स्किप करणं सुद्धा एक स्किल आहे, लक्षात ठेवा. ते स्किल जर का तुम्ही शिकलात तर तुम्ही 100% 200व्या प्रश्नापर्यंत जाऊ शकता आणि चांगले अटेम्प्ट करून जाऊ शकता. चला, जर दुकानदार ती वस्तू छापील किमतीला विकतो तर छापील किंमत किती? बरं ठीक आहे. चला मी काय करतो, एमपी जी आहे ती 500x मानतो. मी 2 0 एक्स्ट्राच्या मानत असतो कधीही, लक्षात ठेवा. माझी सोडवण्याची हीच पद्धत आहे की मी 2 0 माझ्याकडनं एक्स्ट्रा देतो, कारण 500 म्हटलं काय आणि 5 म्हटलं काय रेशोच आहे शेवटी. आणि एसपी 300x आहे. एसपी किती आहे? 300x आहे, बरोबर. चला मग आता मला सीपी काढायचे, म्हणजे खरेदी किंमत काढायची. सीपी काढायची आहे. ही 300 किंमत मला माहिती आहे आणि या 300ला वस्तू विकल्यानंतर मला 40% फायदा होतोय. म्हणजे ही किंमत जी आहे 300 जी किंमत आहे ती 140 ची आहे आणि मला 100 ची किंमत काढायची आहे. मला काय करायचे? 100 ची किंमत काढायची. शून्याला शून्य गेले, बे 7 14 आणि इथं हे किती? 150. म्हणजे किती? 1500x भागिले 7 ही आली सीपी. ही किती आली? सीपी. आणि तुम्हाला याचीच किंमत काढायची, लक्षात ठेवा. तुम्हाला कशाची किंमत काढायची? खरेदी किंमतच काढायची. तुम्हाला खरेदी किंमतच काढायची आहे. आता ते काय म्हणतात, तो दुकानदार काय करतोय, ती वस्तू कितीला विकतोय? छापील किमतीला विकतोय. आणि खरेदी किंमत आणि छापील किंमत यांच्यामध्ये 400 रुपयाचा फरक आहे. म्हणजे खरेदी किंमत ही आहे बघा, ही खरेदी किंमत आहे आणि छापील किंमत ही आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 400चा फरक आहे. म्हणजे 500x वजा 1500x भागिले 7 यांच्यातला फरक 400 आहे. 7 5 35, 3500 वजा 1500, 3500 वजा 1500 2000, 2000x भागिले 7 बरोबर किती? 400. 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 1 4, 4 5 20. x बरोबर आले 7/5. x बरोबर किती आले? 7/5. तुम्हाला सीपी म्हणजे खरेदी किंमत काढायची. तुम्हाला काय काढायचे? खरेदी किंमत काढायची. किती आहे ती? 1500 आणि x ची किंमत किती आली? 7/5. 5 1 5, 5 3 एक मिनिट, बरोबर आहे. करेक्ट, बरोबर. चला मग 5 3 15 आणि किती आली रे ही? एक मिनिट, तुम्हाला काय विचारलंय? वस्तूची खरेदी किंमत किती आहे? ओके, काय दिलेलं आहे मला? सीपी दिलेली आहे. सीपी किती आहे? 1500x भागिले 7. इथलं 7 घ्यायचं राहिलं. 7 ला 7 गेले, किती आले? सीपी किती आली? 300. सीपी किती आली? 300 बघा. ओके, 300 म्हणजे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. इथं लक्षात घ्या, मला 7/5 आलं x ची व्हॅल्यू. मी x ची व्हॅल्यू जर का इथं ठेवली, इथं 7/5 तर 7 ला 7 गेले, 5 3 15. कळतंय का? अशा पद्धतीने हे आहे. ठीक आहे. ओके, चला समजलंय का? बघा जाऊया पुढं. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. चला पुढे जाऊया. एका भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण 7:3 आहे. जर मिश्रणात 50 लिटर दूध घातले तर दूध एकूण मिश्रणाच्या 80% होते. तर सुरुवातीला मिश्रणात दूध किती होते? हे बघा, एका भांड्यात दूध 7x आणि हे दूध आणि पाणी यांचं प्रमाण किती? 7:3 आहे.
आता मी जर का मिश्रणात दूध घातलं किती 50, तर एकूण मिश्रणाच्या 80% हे काय होतं, दूध होतं. 80% म्हणजे किती, 80% म्हणजे 4 होतं 5 पैकी, म्हणजे 4, 5 पैकी 4, मग पाणी किती असेल रे, ऑब्विसली 1 असेल. 5 म्हणजे कोण आहे, संपूर्ण आहे, पूर्ण आहे, हे पूर्ण आहे बरोबर, आणि हे दूध आहे बरोबर. मग पूर्ण मध्ये दूध आहे 4, मग इतर काय असणार आहे, पाणी. पाणी किती आहे, 1. लक्षात आलं. तिरकस गुणाकार करा. 7x अधिक 50 बरोबर 4 त्रिक 12, 12x बरोबर. याला इकडे टाका. 5x बरोबर 50 येईल, x बरोबर 10, x बरोबर 10 बरोबर. 5 10 50. पण तुम्हाला काय विचारलेलं आहे की मिश्रणामध्ये सुरुवातीला दूध किती होतं. सुरुवातीला दूध किती होतं रे, 7x एवढं दूध होतं. मग 7x म्हणजे किती, 70. 7x म्हणजे 70. कुठे आहे, ऑप्शन डी. समजलंय का बघा. ओके चला पुढे बघा. राम एकटा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. जर राम आणि श्याम मिळून तेच काम रामच्या तुलनेत 37.5% कमी वेळात करतात, तर श्याम एकटा तो काम किती दिवसात करेल. हे बघा, राम किती दिवसात करतो काम, 40 दिवसात करतो. राम आणि श्याम मिळून ते काम रामच्या तुलनेत 37.5% कमी वेळात करतो. म्हणजे 40 पेक्षा किती वेळात कमी, तर 37.5. तुम्हाला माहितीये 37 पॉइंटची फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे 3/8. किती आहे, 3/8. म्हणजे 8 एवढा वेळ लागत असेल तर त्यातला 3 वेळ कमी लागेल, म्हणजे वेळ किती लागेल रे, 5/8. म्हणजे 8 हे कामाचा वेळ असेल तर ते 3 हा कमी लागेल, म्हणजे लागेल किती वेळ, 5/8. 8 एक्के 8, 8 पंचे 40. म्हणजे राम अधिक श्याम या दोघांना 25 एवढा वेळ लागेल. राम आणि श्याम या दोघांना 25 एवढा वेळ लागेल. आणि तुम्हाला विचारले श्याम किती वेळात काम करेल. सिंपल. किती आला, 200 एलसीएम आला. 5 चौक 20, 4 पंचे 20, 25 8 200. म्हणजे राम आणि श्याम 8 कामं करतात, त्यातली 5 कामं कोण करतो, राम करतो, तर श्याम उरलेली 3 कामं करत असेल. मग श्यामला किती वेळ लागेल रे, 200 कामं करायला 3च्या स्पीडनं. 3 संग 18 उरले 2, 3 संग 18 उरले 2/3 एवढे दिवस लागतील. म्हणजे 66.2/3 एवढा वेळ लागेल. किती लागेल, 66.2/3 एवढा वेळ लागेल. येते का लक्षात, बघा. क्लिअर. ओके चला, हे तुम्हाला कळलं पाहिजे. 37.5% कमी. 37.5% म्हणजे किती, 3/8%. 3/8 कमी. 3/8 कमी म्हणजे 8 पैकी 3 कमी म्हणजे किती, 5/8. 8 मधले 3 कमी, 3 कमी म्हणजे 8 मधून 3 कमी झाले तर किती उरतात, 5. म्हणजे 5/8 एवढा वेळ लागेल. कुणाच्या, 40च्या. संपलं. एवढंच होतं याच्यामध्ये. अरुण आपल्या महिन्याच्या पगारापैकी 20% भाड्यावर खर्च करतो. उरलेल्या पैशांपैकी 15% करमणुकीसाठी खर्च करतो आणि उरलेले पैसे वाचवतो. जर भाड्यावरील खर्च आणि बचतीतील फरक किती आहे, 6000 असेल तर त्याचा मासिक पगार किती. तुम्हाला काय सांगितलेलं आहे रे, तुम्हाला सांगितलेलं आहे 20% भाड्यावरती खर्च करतो. आता हा पगार आहे, पगार आहे. 20% तो काय करतो, पगार किती आहे, 100x आहे असं समजूया आपण. 100x पगार किती आहे, पगार आहे 100x. मग भाड्यावरती किती खर्च करतो तो, 20%. 20 भागिले 100, शून्याला शून्य गेले, किती, 20x भाड्यावरती खर्च करतो. भाडे. बरं, करमणुकीवरती किती खर्च करतो, करमणुकीवरती नाही, बचत किती करतो बघा आता, कारण बचत पाहिजे ना मला. बचत किती, 100x वरती 20% भाडं जातं तर त्याचे उरतात 80%. त्यानंतर 15% करमणुकीला जातात तर उरतात 85%. तुम्ही म्हणाल 80 पैकी 85 कसे उरले, तसं नसतं. 100 पासून सुरुवात करायची पुन्हा एकदा. ठीक आहे. जर माझा व्हिडिओ पर्सेंटेजचा बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला 100% ते लक्षात येईल. 100x वरती 20% खर्च केला की 80% राहतात. आता याचे 85% आहेत, कुणाचे, याचे पूर्णचे 85% आहेत. या 80चे 85 नसतं, तसं पर्सेंटेजला तसा विचार करायचा नसतो. ओके, मग बचत किती झाली त्याची ते बघूया. 100ला 100 गेले, 20 100, 20 चौक 80, 5 1 5, 17 चौक 68.
म्हणजे 68x एवढा त्याची बचत आहे. मग या दोन्हीतील फरक म्हणजे 68x वजा 20x म्हणजे किती 48x बरोबर किती आहे 6000 आहे. 48x बरोबर किती आहे 6000 आहे. x बरोबर किती आला 6000 भागिले 48. बघूया 12 चौक 48 12 पंचे 60 आणि 4 एके 4 4 एके 4 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. x म्हणजे किती आले 125. मग 100x हा त्याचा पगार आहे. मग याच्या पुढे 2 शून्य जोडा झाला किती आला पगार मासिक पगार त्याचा आला 12,500. किती आला 12,500. लक्षात आलंय का बघा क्लिअर आहे. चला पुढे बघूया. ए रेल्वे गाडीची लांबी बी रेल्वे गाडीच्या लांबीच्या अर्धी आहे. ए म्हणजे लांबी यल म्हणतो मी. ए ची लांबी ही बी च्या लांबीच्या अर्धी आहे. अर्धी आहे म्हणजे बी ची लांबी 2 असेल तर ए ची लांबी 1 असणार आहे. बी ची लांबी 4 असेल तर ए ची लांबी 2 असणार आहे. या पद्धतीनं कळलं. आणि त्यांच्या वेगाचा अनुपात वेग म्हणजे काय रे यस म्हणूया स्पीड ऑफ ए अपॉन स्पीड ऑफ बी किती आहे 5/10. किती आहे 5/10. क्लिअर आहे. म्हणजे सॉरी अनुपात 4/3 आहे इथं 5/10 हे नाही इथं गडबड झाली. हा 4/3. आणि दोघांनी अनुक्रमे 5 सेकंद आणि 10 सेकंदात 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार केला तर बी गाडीची लांबी किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखादी गाडी हे बघा एखादी गाडी प्लॅटफॉर्मला क्रॉस करते त्यावेळी किती अंतर पार करते स्वतःच्या लांबी एवढं अधिक त्या प्लॅटफॉर्म एवढं अंतर पार करते. मग प्लॅटफॉर्मची लांबी तुम्हाला दिलेली आहे किती दिलेली आहे 100 दिलेली आहे. बर स्वतःची लांबी किती आहे x आहे. बर म्हणजे प्लॅटफॉर्म स्वतःची लांबी x आहे. इथं मी म्हणतो लेंथ ऑफ ए x मानतो लेंथ ऑफ बी 2x मानतो. स्पीड ऑफ ए 4 s मानतो ठीक आहे. आणि स्पीड ऑफ बी 3 s मानतो. लक्षात आलं. आता एक लक्षात घ्या वेग बरोबर अंतर भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. मग मला काय माहितीये मला वेळ माहितीये. मग वेळ बरोबर काय आलं वेळ बरोबर याला इकडे घ्या याला इकडे घ्या. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग अंतर किती आहे 1 मिनिट. अंतर किती आहे बघा इथं अंतर आहे x अधिक 100 म्हणजे स्वतःच्या लांबी एवढं अधिक 100 मीटरचा प्लॅटफॉर्म हा कितीच्या स्पीडनं तर 4s एवढ्या स्पीडनं 4s कारण ए च्या स्पीडनं जाणार ना. आणि किती वेळात पार करतो तर 5 सेकंदात पार करतो. आणि 2x एवढं अंतर किती अधिक 100 प्लॅटफॉर्मचं अंतर हे 3s च्या स्पीडनं किती वेळात पार करतो 10 सेकंदात पार करतो. हे दोन इक्वेशन मला भेटले. x अधिक 100 बरोबर 4 पंचे 20s. मी जर का याला इकडे टाकलं तर 20s वजा x बरोबर किती आले 100. याला जर का इकडे टाकलं 2x अधिक 100 बरोबर किती 30s म्हणजे 30s वजा 2x बरोबर 100. आणि मी 2 न सगळीकडे भागतो 15s वजा x बरोबर 50. मला ही दोन इक्वेशन भेटली. काय भेटली 20s वजा x बरोबर 100 आणि 15s वजा x बरोबर 50. ठीक आहे. मी वजा अधिक वजा याला हे गेले 5s बरोबर भेटले 50 s बरोबर भेटले 10 s बरोबर भेटले 10. मला बी गाडीची लांबी काढायची आहे. मग बी हे ए च्या बद्दल बोलतोय मी आणि हे बी च्या बद्दल बोलतोय बरोबर की नाही. मग बी च्या बद्दल ते वाक्य आहे माझं काय आहे हे वाक्य आहे बरोबर. मग इथं किंमत टाका ना तुमची यस ची किंमत इथं टाका तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जाईल आणि x ची व्हॅल्यू भेटली की 2x ची व्हॅल्यू भेटून जाईल. हे बघा इथं एक इक्वेशन आहे बघा हे बघा इथं ठीक आहे इथं म्हणजे 30s बरोबर 30s वजा 2x बरोबर 100. आणि मला सांगा 2x हे अंतर कुणाचं आहे रे कशाचं अंतर आहे बी गाडीची लांबी आहे की नाही 2x. हे बघा 2x मग डायरेक्टच इथं 30 टाकूया ना. हे किती आले 300 वजा 2x बरोबर 100. याला इकडे जाऊ द्या याला इकडे जाऊ द्या 300 वजा 100 बरोबर 2x. 2x बरोबर किती आले 2x बरोबर आले
200 मीटर. किती आले? 200 मीटर. सिंपल. ओके, आलं का लक्षात? बघा. ओके, चला, क्लिअर आहे का? पुढे जाऊया. हा, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेतील वेग, त्याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणतो. त्याला मी डाऊनस्ट्रीम डीएस असं म्हणतो. ठीक आहे. आणि विरुद्ध दिशेतील वेग त्याला मी अपस्ट्रीम म्हणतो, यूएस असं म्हणतो. बरोबर. डाऊनस्ट्रीम म्हणजे खाली डीएस वेग, वर जाताना यूएस एवढा वेग. लक्षात आलं? अपस्ट्रीम वर जाताना. ठीक आहे. पाण्याच्या दिशेनं, डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या दिशेनं, अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेनं. ठीक आहे. यांचा वेगाचा जो अनुपात आहे तो 4:1 आहे. किती आहे? 4:1 आहे. आणि बोटीला एकूण प्रवास करायला 10 तास लागतो. बोटीला एकूण प्रवास करायला किती वेळ लागतो? 10 तास लागतो. तेच अंतर शांत पाण्यात कापायला बोटीला किती वेळ लागेल? ओके, चला आता नीट जरा प्रश्न वाचा. इथं 4 आणि इथं 1 दिलेला आहे. बरोबर. आता मला बोटीला जायला, उताराच्या दिशेने जायला 4x स्पीड लागणार. आणि जर का असं वरच्या दिशेला जायचं असेल तर त्याला x एवढं काय लागणार? स्पीड लागणार. बरं, मी म्हणतो d एवढं अंतर कापायला. हे बघा, हे असं पाणी ऑब्विसली इकडून इकडून राहणार आहे. ठीक आहे. ही पाण्याची दिशा आहे. बरोबर. पाण्याची दिशा, प्रवाहाची दिशा ही आहे. बरोबर. प्रवाहाची दिशा ही आहे. बोट जर का वर गेली, d एवढं अंतर वर गेली, तर तिला 1 एवढ्या स्पीडने जावं लागेल. आणि d एवढं अंतर खाली आले तर तिला 4 एवढं 1च्या स्पीडने जावं लागेल. वर जाताना 4च्या स्पीडने यावं लागेल खाली येताना. म्हणजे खाली येताना ती d एवढं अंतर 4x स्पीडनं आणि परत वर जाताना d एवढं अंतर 1च्या स्पीडनं पार करेल. आणि जाताना आणि येताना हा वेळ 10 तास लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. 10 तास लागेल जाताना आणि येताना. मग इथं छेद समान करायला मला काय कमी पडतोय? तर 4 कमी पडतोय. मी इथं 4 घेतला तर खाली किती आला रे? 4x. म्हणजे d अधिक 4d किती आले? 5d बरोबर 10. 5 1 5, 5 2 10. 1 मिनिट, 4d आहे. मग d बरोबर किती आले? d बरोबर आले 4 2 8x. किती आले? 8x. बरोबर. मला जर का काय काढायचंय? शांत पाण्यातील बोटीचा वेग काढायचा आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, बोटीचा वेग b आहे तो काय असतो माहितीये? ds अधिक us भागिले 2 असतो. मग ds आहे 4x, us आहे 1x भागिले 2, 5x भागिले 2, 5x भागिले 2, 5x भागिले 2 म्हणजे किती रे? b आहे 2.5x. किती आहे? 2.5x. मग मला तेवढंच अंतर, किती अंतर कापायचंय मला? d एवढं अंतर कापायचंय. d एवढं अंतर कापायचंय b एवढ्या स्पीडनं. तर वेळ किती लागेल असं मला विचारलेलं आहे. मग d ची किंमत किती आली रे? 8x आली. आणि b ची किंमत आली 2.5x. बरोबर वेळ मला विचारलेला आहे. मग x ला x गेले 80 भागिले 25, 80 भागिले 25 बरोबर वेळ. ठीक आहे. चला, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 उरले 5, डिवाइड करायचे उरले 25 न. बरोबर. एवढा वेळ लागेल. पण हा वेळ तुम्हाला तासात आणि मिनिटात म्हणजे 3 तास. 3 तास आणि अधिक मिनिटं किती रे? 5 1 5, 5 5 25, 1/5 गुणुले 60 एवढी मिनिटं म्हणजे 12 मिनिट. म्हणजे 3 तास किती मिनिट? 12 मिनिट. 3 तास किती मिनिट? 12 मिनिट. म्हणजे काय उत्तर आहे? ब. लक्षात आलं का? बघा फक्त. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्हाला वेळ कमी आहे, एवढं लिहायचं का? हे बघा, तुम्हाला जर का तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना, हे काय मी एक्सप्लेन करण्यासाठी फॉर्म्युला वगैरे लिहित बसतोय, तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी असतात. मी जर का पेपरला जायचं म्हटलं तर हे 3 ते 4 स्टेप मध्ये पूर्ण करू शकतो. आणि 3 ते 4 स्टेप म्हणजे 20 ते 30 सेकंदाचं काम आहे फक्त, जास्तीत जास्त. लक्षात आलं का? 20 ते 30 सेकंदाच्या वर नाही लागणार याला. डोंट वरी. लक्षात आलं? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका उगाच. मी हे असं लिहितोय वेळ d भागिले b, हे कोण लिहितं पेपरला जाऊन? नाही लिहिणार कोण. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. चला पुढे बघूया आपण. हा चला, क्वेश्चन झालेले आहेत 23 ते 26 सिम्प्लिफिकेशन आलेले आहेत बघा. चला काय बघूया. 78 वजा, आता काय करायचं? इकडून इकडे जायचं तुम्हाला. हे सोडवा, इथं पहिल्यांदा सोडवा आणि इथं सोडवा. 78 वजा
6 8 48 आणि 48 भागिले 4, 48 भागिले 4 किती? 48 भागिले 4 12, ठीक आहे, वजा 12 अधिक 6 बरोबर क्वेश्चन मार्क. 78 मधून 12 एकतर वजा करा किंवा 6 मधून 12 म्हणजे 12 वजा 6 करा 6 बरोबर, वजा 6 आणि 78 मधून 6 गेले 72. एकतर असं करा किंवा 78 वजा 12 66 करा, 66 अधिक 6 बरोबर किती आले? 72. दोन्ही पैकी काहीही करू शकता. शेवटी उत्तर सॉरी इथं आहे, शेवटी उत्तर किती येणार आहे? 72च येणार आहे. लक्षात आलं? चला पुढचा बघा. हा 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक 1/32 अधिक 1/64. चला छेद समान करून घेऊया. सगळीकडे इथं काय होईल रे? 64 सगळीकडे होईल बरोबर. इथं 2 न गुणणार, इथं 4 न, इथं 8 न आणि इथं 16 न. ठीक आहे. चला 64 आली भागाकाराला, हे आले 16 अधिक 8 अधिक 4 अधिक 2 अधिक 1. हा 16 ने 4 20, 20 आणि 8 28, 28 आणि 3 31. किती आलं? 31 भागिले 64. सर आता 31 भागिले 64 करायचं का? जरा ऑप्शन कडे बघा, जरा ऑप्शन कडे बघा. का बघा? तर तुम्हाला माहिती आहे मी 5 ला जर का 2 न भागलं तर उत्तर पॉइंट नंतर 2 डिजिट 1 डिजिट येतं 2.5. मी त्याच 5 ला जर का 4 न भागलं तर उत्तर पॉइंट नंतर 2 डिजिट येतं. बघायचंय का? बघा. 4 1 4, 4 1 4 उरले 1, 4 2 8 आणि 4 5 20. त्याच 5 ला मी जर का 8 न भागलं तर उत्तर पॉइंट नंतर 3 डिजिट येतं. लक्षात येतंय का? 8 1 8. मी काय सांगायला, मी टाइमपास करत नाहीये, मी एक चांगली इन्फॉर्मेशन तुमच्या पुढे सांगतोय. हे जर का माहिती असेल तर एका सेकंदात आन्सर सुटेल तुम्हाला. बघा पॉइंट नंतर 3 डिजिट येतं. काय? 8 0 0 8 0 0. किती आले? 8 6 48 उरले 2. ठीक आहे, एक मिनिट 0.50 झाले ना. 8 6 48 उरले 2. त्यानंतर 8 2 16 आणि 8 5 40. पॉइंट नंतर 3 डिजिट 2 डिजिट 1 डिजिट. हे कशावर ठरलं? कितीने बघताय तुम्ही? 2. 2 हा 2 चा पहिला घात आहे. 4 हा 2 चा दुसरा घात आहे. 4 8 हा 2 चा तिसरा घात आहे. म्हणजे कितवा घातांक आहे त्याच्यावर ठरणार आहे पॉइंट नंतर किती डिजिट येणार. तसं 2 चा पहिला घात 2 चा पहिला घात 2, 2 चा दुसरा घात 4, 2 चा तिसरा घात 8, 2 चा चौथा घात तुमचा पाठ पाहिजे 16 आणि 2 चा पाचवा घात आहे 32 सॉरी आणि 2 चा सहावा घात आहे 2 चा सहावा घात आहे 64. 2 चा सहावा घात आहे 64. मग मला सांगा तुम्ही 31 ला 64 न भागले म्हणजे पॉइंट नंतर 6 डिजिट येणार. किती डिजिट येणार? 6 डिजिट येणार. इथं 4 डिजिट आहे म्हणजे उत्तर नाही, इथं 5 डिजिट आहे म्हणजे उत्तर नाही, इथं 3 डिजिट आहे म्हणजे उत्तर नाही. पॉइंट नंतर किती डिजिट? 6 डिजिट. म्हणजे माझं हे उत्तर तुम्ही करून बघा पाहिजे तर तुम्ही करून बघा. लक्षात आलंय का सांगा? तुम्ही पॉइंट नंतर किती डिजिट येणार हे आधीच ठरवू शकता. कळलं का? हे आधीच ठरवू शकता. हे 2 आणि 5 साठी लागू आहे. हे 2 आणि 5 साठी लागू आहे. जसं की मी 11 ला 5 न भागलं तर पॉइंट नंतर 1 डिजिट येतं. 11 ला मी जर का 25 न भागलं तर पॉइंट नंतर 2 डिजिट येतं. 11 ला मी 125 न भागलं तर पॉइंट नंतर 3 डिजिट येतं. तुम्ही करून बघा. हे तुमच्यासाठी होमवर्क. हा तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे, हे करून बघा पाहिजे तर तुम्ही. चला पुढे जाऊया. चल 744 भागिले 3, 744 भागिले 3 गुणुले 960 भागिले 19.2 बरोबर क्वेश्चन मार्क. बर मी काय करतो बघा, इथे एक शून्य वाढवतो. उगाच नाही, इथं पॉइंट ठेवायचंच नाही खाली मला. ठीक आहे, तोपर्यंत काय करूया, तोपर्यंत इथं भाग जातोय का बघा. 7 आणि 4 11, 11 आणि जातोय की भाग. 7 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 चौक 12, 3 8 24, 248 गुणुले 9600 भागिले 192. 24 न भाग जातोय. 24 8 192, 24 चौक 96, 24 चौक 96. ठीक आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथं 400 आहे तर याला काय करा, मुद्दाम तुम्ही 4 न भाग लावा. 4 2 8, 4 100 आणि बे के बे, बे के बे, बे 2 4, बे चौक 8, 124 गुणुले 100 म्हणजे 12400.
तुम्ही सहजपणे गुणाकार करायला लागणार नाही तुम्हाला जास्त, कारण इथं 100 मुद्दाम 100 ठेवलं, कारण 100 जर का असेल तर तुम्हाला गुणाकार वाचतो करायला. 124 गुणिले 100 कळलं 12,400. उत्तर पटकन मिळून जाईल तुम्हाला. आलं का लक्षात? बघा एकदा. चल पुढे जाऊया. हा आता इथं काय आलंय रे, 1 2 3 गुणुले आणि 1001. आता 10,001 गुणुले 1001 यांचा गुणाकार करायचा आहे. 10,001 गुणुले 1000 अधिक 1 म्हणजे याची तुम्हाला 1001 पट करायची आहे. कोणाची? 10,001 ची तुम्हाला 1001 पट करायची आहे. आधी 1000 पट करूया. 1000 पट किती आली बघा. 10,001 ची 1000 पट आली, शून्य लावलं आणि एक पट स्वतःच आहे. कोण आहे? 10,001. 10,001 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 म्हणजे कोण आहे असा? हे बघा 10011,001. 10011,001 ऑप्शन ए. कळलं का? तुम्ही जर काही झिरोचा खेळ बघत बसला ना, कुठेतरी एखादा झिरो राहिला तर संपलं, उत्तर तुमचं चुकू शकतं. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं? फोडा आणि सोडवा. फोडा. ठीक आहे, जसं इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली, आपण सोपं करायचं असेल तर फोडा आणि सोडवा. चला पुढं. खालील प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणं दिलेली आहेत, म्हणजे समीकरणावर आधारित आहे बघा. चला बघूया. काय म्हटलेलं आहे? 2x चा वर्ग अधिक 12x अधिक 18 बरोबर 0. 3y चा वर्ग अधिक 13y बरोबर अधिक 12 बरोबर 18 दोन्ही 36. 36 चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 12 आली पाहिजे. किती? 6 36. मधल्याचं चिन्ह दोन्हीला आणि नंतर त्याच्या ऑपोजिट चिन्ह, आणि इथं x स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्यांना डिवाइड करायचं ठरलंय आपलं. ठीक आहे, 12 36. 36 चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 13 आली पाहिजे. काय? 9 चौक 36. मधल्याचे मधल्याचं चिन्ह दोन्हीला आणि नंतर त्याच्या ऑपोजिट चिन्ह आणि भागिले 3. आता इकडे गुणाकार करा, तिकडे गुणाकार करा. साहित्रिक 18 एकदाच लिहा ना. 2 वेळा 6 आहे ते एकदाच लिहा, काही गरज नाही दोनदा लिहायची. सेम असेल तर एकदाच लिहायचं, दोनदा लिहून करणार आहे काय? आणि 2 न तिकडे गुणाकार करा. 9 दोन्ही 18, 4 दोन्ही 8. चला 18 ला 18 काय आले? इक्वल आले, आणि 18 आणि ते -8 जास्त तिकडचे -8 मोठे आले, म्हणजे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. हे उत्तर आलं. काय आलं उत्तर? x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. समजतंय का? बघा. ठीक आहे, पॉइंट मध्ये काढायला जाऊ नका प्लीज. तुम्हाला आता वाटत असेल, पण IBPS असे क्वेश्चन्स तयार करतं की पॉइंट मध्ये तुम्हाला पॉइंट नंतर 2 डिजिट जाईपर्यंत सेम येतं. त्यामुळे पॉइंट मध्ये काढायच्या भानगडीत पडू नका. इकडच्या डिनॉमिनेटरनं तिकडच्या डिनॉमिनेटरला आणि तिकडच्या डिनॉमिनेटरनं इकडच्या डिनॉमिनेटरला तुम्ही मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटर व्हॅनिश होऊन जाईल. डोंट वरी. लक्षात आलं? तुम्हाला कम्पेअर करायचंय. चला ओके, या आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे? एक्स स्क्वेअर एक्स आणि परत नॉर्मल टर्म या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मग याला इकडे घ्या. एक्स स्क्वेअर वजा 18x वजा 144 बरोबर 0. वजा 144 चे असे 2 भाग करायचे की ज्याची वजाबाकी 18 आली पाहिजे. ठीक आहे, 18 आली पाहिजे. मग हे बघा 18 × 144 आहे. ठीक आहे, परंतु 18 आणि 8 ची वजाबाकी नाहीये. मग 24 चा 144 पण आहे. मग 24 चा 144 चालेल, कारण 24 आणि 6 ची वजाबाकी किती आहे? 18 आहे. मधल्याचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि नंतर ते बदलून लहान संख्येला जाणार, कारण आपण फॅक्टरचे रूट करत असतो. ओके, चला 78 चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 19 आली पाहिजे. मग किती आले? 78. ठीक आहे, किती आले? 14 म्हणजे 70 नाही, 13 संग 78. 13 गुणिले 6 आहे, 13 संग 78 होतं. मग इथं याचं चिन्ह दोन्हीला प्लस प्लस आणि नंतर ते चिन्ह बदलतं.
बरोबर. चला आता काय करूया आपण, कम्पेअर करूया. 24 13 24 मोठे, 24 6 24 मोठे, 6 13 6 मोठे कारण वजा आहेत ना, आणि -6 आणि -6 इक्वल आले. या सगळ्यांनी मिळून काय सांगितलंय उत्तर, या सगळ्यांनी मिळून सांगितलं x इज ग्रेटर दॅन y. या सगळ्यांनी मिळून सांगितलं x इज ग्रेटर दॅन y. लक्षात येतंय का बघा. चला पुढचा प्रश्न बघूया. हा अरे हे लिनियर इक्वेशन आहे, याला कसं सोडवायचं, याला हे बघा याला काय करायचं असतं, कोइफिशियंट इक्वल करायचे आणि व्हॅनिश करायचा. इलिमिनेशन मेथड वापरायची. कसली मेथड वापरायची, इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड जसं की कुस्तीमध्ये बघा, सेम वजनी गटाची कुस्ती सेम वजनी गटाबरोबर होते. तुम्ही सेम वजनी गटाची कुस्ती सेम वजनी गटाबरोबर होते आणि विरुद्ध पार्टी बरोबर होते. लक्षात ठेवा. बरोबर, लक्षात ठेवा. त्या म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे की हे सेम पाहिजे, एक्सचा कोइफिशियंट सेम पाहिजे आणि चिन्ह वेगळं पाहिजे. ठीक आहे. मग इथं बघा, इथं 6 आहे, इथं 3 आहे, नाहीये. मग आपण याला 2 न भागूया, याला 2 न भागूया. हे काय बनेल, 2 न भागल्यावर 2x अधिक 3y बरोबर 3. मग 2x अधिक 3y बरोबर 3 आणि हे 2x वजा 3y बरोबर 45. मग या 3y ला 3y इलिमिनेट झाला, इलिमिनेशन मेथड. 2x अधिक 2x 4x आणि 45 आणि 3 48. x बरोबर किती आले, 4 1 4 4 2 8. x बरोबर आले 12. x बरोबर आले 12 ते कुठेतरी एका इक्वेशन मध्ये ठेवूया, इथं ठेवूया किंवा तिकडे ठेवूया. बरोबर. हा मग 2x 12 दोन्ही 24 अधिक 3y बरोबर 3. बरोबर. मग 24 तिकडे गेले, 3y बरोबर 3 वजा 24. तुम्हाला एवढ्यावरूनच लक्षात आलं असेल की हे वजा येणार आहे. y बरोबर किती आलं, वजा 21 भागिले 3, y बरोबर वजा 7. अरे वजा येणार आहे म्हटल्यानंतर इथनं पुढे सोडवायचीच गरज नाही, इथून पुढे सोडवायचीच काही गरज नाही. माहितीये तुम्हाला, इकडे गेल्यानंतर वजा होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 12 आणि y ची व्हॅल्यू आली वजा 7. तर तुम्हाला उत्तर एकूण काय भेटलं, x ची व्हॅल्यू जास्त भेटली. x ची व्हॅल्यू जास्त भेटली कोणाच्या पेक्षा, y च्या पेक्षा. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न. ओके. अरे बापरे, काय आहे हे, एवढा मोठा याचा स्क्वेअर करायचा. ओके. तर काहीही करायची गरज नाही, स्क्वेअर रूट काढण्याची काहीही गरज नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथं सेम नंबर असेल आणि इथं जर का सेम नंबर असेल, इथं सेम नंबर असेल आणि दोन्हीकडे पण, आणि इकडं स्क्वेअर टर्म आहे, इकडं नॉर्मल टर्म आहे, तर लक्षात ठेवायचं कधीही याचं जे स्क्वेअर रूट आहे ते तुमच्या मनानं काय लिहायचं ते लिहा, तुमचा आवडीचा आकडा लिहा. याचं उत्तर फक्त मला प्लस आणि मायनस मध्ये लिहायचं आहे आणि याचं उत्तर मला फक्त प्लस मध्ये लिहायचं आहे. लक्षात ठेवा, इथं मला इव्हन पॉवर आहे, इव्हन पॉवर आहे आणि इकडं माझी ऑड पॉवर आहे. ऑड पॉवरचं पॉझिटिव्हचं उत्तर पॉझिटिव्ह येतं, निगेटिव्हचं उत्तर निगेटिव्ह येतं. फक्त निगेटिव्ह कुठं नकोय, आतमध्ये नकोय. एवढं डिटेल आपल्याला PhD करायची नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑडची पॉवर एकदाच लिहायची. ऑड पॉवर असेल तर त्याचा आन्सर एकदाच लिहायचं. ठीक आहे. आणि इव्हन पॉवर असेल तर त्याची 2 आन्सर लिहायची, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. मग माझा आकडा आहे 7 फेवरेट. बरोबर. आणि वजा 7 आणि वायचं उत्तर आलं 7. मी आता कम्पेअर करतो. 7 ला 7 इक्वल, वजा 7 अधिक 7 लेस. काय आलं, x इज लेस दॅन y. नाही मला काही गरज 1 लाख काय 7584 स्क्वेअर रूट काढण्याची हाऊस. बरोबर. मी काय करणार, माझा फेवरेट नंबर लिहिणार. इथं जो नंबर आहे तोच इथं असेल तर हे तुम्हाला सहजपणे करता येतं. आणि मुद्दाम काय करतात IBPS ला असे मोठे मोठे आकडे देतात जेणेकरून हे बघा उगाच डॉंकीवर करत बसतात, याचा स्क्वेअर रूट फोडा, याला स्क्वेअर रूट काढा. काही गरज आहे, इथं तोच नंबर येणार आहे, इथं तोच नंबर येणार आहे, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार आहे आणि इथं पॉझिटिव्ह येणार आहे. म्हटल्यानंतर लिहा ना आवडीचा नंबर. मी 7च्या ठिकाणी 17 लिहिला तर काय आलं माझं वेगळं आन्सर. मी 117 लिहिला, काय आलं माझं वेगळं आन्सर. काहीही वेगळं येणार नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, इथं सेम आकडे लिहायचा. ठीक आहे. जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, आणि एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करण्याच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून, लाईकच्या माध्यमातून, शेअरच्या माध्यमातून मदत करा.
आम्ही तुमची नक्कीच एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न मदत करू. जेवढं शक्य होईल आम्हाला आमच्याकडून तेवढं आम्ही तुम्हाला फ्री खुल्या हातानं द्यायला तयार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.